देशातील निवडणुका संपताच केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 993 रुपयांची मोठी वाढ केली असून यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मी आधीच सांगितलं होतं की निवडणुकानंतर महागाई वाढेल, आता त्याची सुरुवात झाली आहे असं राहुल गांधी म्हणाले. केवळ 3 महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 81% वाढ झाली असून याचा थेट फटका छोटे व्यावसायिक, हॉटेल आणि सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. गॅसनंतर आता लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही वाढणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मोठी कारवाई करत 349 किलो कोकेन जप्त केलं असून आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 1745 कोटी रुपये आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्या कारवाईचं कौतुक करताना याला बॉटम टू टॉप तपासाचे उत्कृष्ट उदाहरण म्हटले. एका छोट्या सुगाव्यावरून सुरू झालेल्या या तपासामुळे संपूर्ण आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झालाय. दरम्यान राज्यात अंमली पदार्थांविरोधी मोहीम तीव्र करण्यात आली असून नागपूरमध्ये अत्याधुनिक ड्रग्ज टेस्टिंग मशीनचा वापर सुरू झालाय. यामुळे ऑन द स्पॉट तपासणी शक्य होऊन ड्रग्ज माफियांवर जरब बसेल. आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणावर महत्त्वपूर्ण भाष्य करताना भाजपची साथ सोडण्याची अट घातली आहे. अजित पवार गटाने भाजपची विचारधारा आणि मैत्री पूर्णपणे सोडली तरच दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत विचार होऊ शकतो असं त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान आगामी काळात बारामती विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगण्याचे संकेतही त्यांनी दिलेत. सुप्रिया सुळे यांनी पवार आडनावाच्या व्यक्तीविरोधात न लढण्याची भूमिका मांडली असली तरी राजकीय अपरिहार्यतेमुळे तगडा उमेदवार द्यावा लागेल असं रोहित पवार म्हणाले. मध्य प्रदेशातील जबलपूर येथील बर्गी धरणात गुरुवारी सायंकाळी वादळामुळे पर्यटन विभागाची क्रूज उलटल्याने भीषण अपघात झाला. ताशी 74 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे झालेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 28 जणांना वाचवण्यात यश आलंय. क्रूजवर क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे 43 ते 47 प्रवासी असल्याचं समजतं. बेपत्ता पर्यटकांच्या शोधासाठी सैन्याने बचावकार्य हाती घेतले. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांचा समावेश असून मृतांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे. प्रशासनाने या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिलेत. देशातील वस्तू आणि सेवा कर जीएसटी संकलनाने एप्रिल महिन्यात ऐतिहासिक भरारी घेतली असून एकूण महसूल 8.7% वाढून 2.43 लाख कोटी रुपयांवर पोहोचलाय. मागील वर्षी याच काळात हा आकडा 2.23 लाख कोटी रुपये होता. विशेषतः आयातीमधून मिळणाऱ्या करात 25.8% मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. परतावा वजा जाता निव्वळ जीएसटी संकलन 2.11 लाख कोटी रुपये झाले. जीएसटी 2.0 अंतर्गत कर रचनेत केलेल्या सुलभीकरणामुळे आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रशासनामुळे जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारताची अर्थव्यवस्था आणि व्यापार स्थिर असल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. टाटा मोटर्सने एप्रिल 2026 मध्ये विक्रीचा नवा उच्चांक गाठत 31.1% नेत्रदीपक वाढ नोंदवली आहे. कंपनीने या महिन्यात एकूण 59,701 वाहनांची विक्री केली असून गेल्या वर्षी हा आकडा 45,532 इतका होता. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक वाहन विभागात कंपनीने 72% मोठी वाढ मिळवत 9,150 युनिट्सची विक्री केली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत 59,000 गाड्या विकल्या गेल्या असून निर्यातीतही 110% लक्षणीय सुधारणा झाली आहे. हॅरियर, कर्व आणि पंच ईव्हीला मिळालेल्या प्रतिसादामुळे टाटा मोटर्सने वाहन उद्योगात आपले वर्चस्व अधिक भक्कम केले. इस्रायल आणि लेबनॉनमधील शस्त्रसंधी कराराला तडा गेला असून गेल्या 24 तासात इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या 40 तळांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतरही या भागात शांतता प्रस्थापित झालेली नाहीये. या भीषण हवाई हल्ल्यांमुळे हिजबुल्लाचे मोठे नुकसान झाले असून परिसरात हाहाकार माजलाय. प्रत्युत्तर म्हणून हिजबुल्लानेही इस्रायली सैन्य आणि टँक्सवर ड्रोन हल्ले सुरू केलेत, ज्यामध्ये एका इस्रायली सैनिक ठार झाला असून दोन्ही बाजूंनी हल्ले तीव्र झाल्यामुळे पश्चिम आशियातील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचलाय. मुंबईत टरबूज आणि बिर्याणीच्या सेवनानंतर झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर आहारशास्त्राबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. आयुर्वेद आणि आहार विज्ञानानुसार टरबूज नेहमी एकटेच खावे, कारण त्यात 90% अधिक पाणी असतं आणि ते इतर फळांच्या तुलनेत वेगाने पचतं.
इतर फळांसोबत टरबूज खाल्ल्यास पचन प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन पोट फुगणं किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो. तसेच पेरू आणि केळी एकत्र खाल्ल्याने शरीरात ॲसिडोसिस होऊन डोकेदुखी आणि मळमळ जाणवू शकते. आंबट आणि गोड फळांचे मिश्रण केल्यास पोटात विषारी घटक तयार होतात. त्यामुळे असे चुकीचे अन्न मिश्रण टाळणं आरोग्यासाठी हिताचं ठरतं. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून प्रदर्शित झालेल्या रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार सलामी दिली आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये विक्रमी 2,01,990 तिकिटांची विक्री करून सर्वांचं लक्ष वेधलं. या माध्यमातून चित्रपटाने मराठी आवृत्तीतून 4.26 कोटी तर हिंदीतून 85 लाखांची कमाई केली आहे. मुंबईत 1.89 कोटी आणि पुण्यात 1.26 कोटींचा व्यवसाय करत या चित्रपटाने प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला असून आगामी दिवसात हा ऐतिहासिक चित्रपट कमाईचे नवे उच्चांक प्रस्थापित करेल अशी चिन्ह दिसत आहेत. IPL स्पर्धेदरम्यान लखनौच्या एकाना स्टेडियममधील चिअर लीडर्सच्या सुरक्षेबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मैदानावर चौकार आणि षटकारांच्या वेळी प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या चिअर लीडर्सवर काही प्रेक्षकांनी पैशांची उधळण केल्याचा प्रकार समोर आला. धक्कादायक बाब म्हणजे या नोटांवर प्रेक्षकांनी आपले मोबाईल नंबर लिहून ते चिअर लीडर्सच्या दिशेने फेकले. या प्रकारानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला. याची गंभीर दखल घेत लखनौ स्टेडियम प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून चिअर लीडर्सच्या डान्सिंग स्टेजभोवती सेफ्टी नेट उभारली आहे. दरम्यान मैदानाबाहेरील या घडामोडींसोबतच लखनौ सुपर जायंट्सचा संघ गुणतालिकेत तळाशी असून त्यांचे प्ले ऑफ मधील आव्हान संकटात सापडले.